नमस्कार. साबरमती न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, ज्याची ओळख संपूर्ण देशात आई तुळजाभवानीचं मातेचं मंदिर, त्या नगरीचे नूतन नगराध्यक्ष विनोदजी पिंटू भैया गंगणे आपल्यासोबत आहेत. तर साबरमती न्यूज चॅनलमधले भैया आपलं स्वागत आहे. बोला. नमस्कार. म्हणजे आपण तुळजाभवानी मातेचं मंदिर या तुळजापूर शहराचा आपल्याला जनतेने भरभरून मतदान केलंय. आपल्याला जनतेने विश्वास दाखवलाय आपल्यावर. तर या तुळजाभवानीचं मंदिर आपल्या महाराष्ट्रात, पूर्ण देशात हा पवित्र मंदिर आणि श्रद्धास्थान असलेलं मंदिर आहे. काय सांगाल आपण? काय योजना आहेत, काय नियोजन आहे? आपण निवडून आलात, जनतेने आपल्याला भरभरून मतदान केले. लोकांनी ही आम्हाला एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा निवडून दिले. ते म्हणजे माननीय आमदार राणादादा यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. कारण तुळजापूर शहरासाठी गेले आता 20 वर्ष झाले की माननीय आमदार राणादादांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर शहरामधील सर्व टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. त्याचंच यश ही आत्ता आलेलं, ही मी नगराध्यक्ष म्हणून झालेलं जे यश आहे, ही माननीय आमदार राणादादा यांच्या जी तुळजापूर शहरात त्यांनी विकास केला आणि याच्या पुढे करणार आहे, हे त्याचं यश आहे. आता नगरपालिका आपल्याकडे आली आहे, तर काय काय नियोजन आहे? पुढे कसा विकास करणार आहेत? काय काय शहराचं कसं काय पलट करणार आहेत? माननीय आमदार राणादादांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर शहराची ब्ल्यूप्रिंट तयार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 1800 कोटी प्लस मुख्यमंत्री साहेबांनी परत दादांना बोललेले आहेत की 2300 कोटीपर्यंत तुळजापूर शहराचा विकास आराखड्याला वाढीव निधी मिळणार आहे. आता सर्वात जास्त म्हणजे प्रशासक काळ असल्यामुळं स्वच्छतेच्या आणि लाईटच्या जी संदर्भात थोडं कामाची उणीव होत्या. आजपासून आमच्या टीमनं काम चालू केलेलं आहे. सज्जनराव साळुंखे, विशाल रोचकरी सध्या स्वच्छतेच्या कामाची सुरुवात त्यांनी केलेली आहे की आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो. एकटं नगराध्यक्ष म्हणून कधीच आम्ही आतापर्यंत काम केलेलं नाही. ह्याच्या आधी माझ्या मिसेस अध्यक्ष होत्या, त्याच्या आधी मी 2011ला माझ्या मिसेस अध्यक्ष होत्या. पण अध्यक्ष जरी कुठला असेल तरी काम ही आम्ही सर्वजण टीम म्हणून करतो. त्या टीमच्या जोरावर तुळजापूर शहराचा काय उलट होणारच आहे. कारण राणादादांनी आजच 1 ते 100 दिवसाचा कार्यक्रम हे प्रोग्राम आखलेला आहे. आज त्याच अनुषंगाने आम्ही तुळजापुरातल्या स्मशानभूमीची देखरेख पाहणी केलेली आहे. तिथल्या जी बारीक बारीक काही गोष्टी आहेत, कारण स्मशानभूमीतलं काम सुद्धा सुंदर आणि चांगलं ठेवण्याचा मानस माननीय आमदारांनी ठेवलेला आहे. एक स्वर्गरथ सुद्धा या येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे की ती बी राणादादांची एक वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं निधी दिला होता. त्याच्यामधनं ते काम मंजूर झालेले. एक 15-20 दिवसात ती गाडी येईल आणि लाईट आणि स्वच्छतेवर सध्या आमचं बरं आहे. आता या सर्व समाजाचं मतदान आपल्याला पडलंय. विशेषतः मुस्लिम समाज हा सुद्धा भाजपकडे येतोय. विरोधकांनी जे मुस्लिम समाजात जे विष पसरवलंय की हा जातीवादी पक्ष आहे म्हणून, तरीही त्याला न बघता तरी राणादादाच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यात मुस्लिम समाज एकत्र येतोय, भाजपसोबत येतोय. काय सांगा? तुम्ही एकंदरीत राणादादाचं काम पाहिलं, त्यांचं कामाबद्दलची जी एक तळमळ असती, सर्वसामान्य लोकांना मदत करणे, डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून काम झालेले, दादांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून कुठलीही जातपात न बघता अनेक लोकांचे इलाज त्या हॉस्पिटलमध्ये केलेले. त्यावेळेस त्या माणसाच्या भावना आणि वेदना ही लक्षात घेऊन राणादादा काम करते. त्यामुळं राणादादा सोबत काम करत असताना 20 वर्ष झाले की दादांचा काम करण्याचा अनुभव ही आम्हाला कुठेतरी अंगी लागतो. कारण त्यांच्या त्या काम करण्याची जी कार्यपद्धत आहे ती जिथली टीम काम करते. सर्वजण लोक गोरगरिबाला मदत करत राहिला. तुम्ही आता जे म्हणलो मुस्लिम समाज म्हणजे काय, कुठल्या एका ह्या पक्षाकडे जातो असं जे लोकांनी विष पसरलेलं असं नसतं. शेवट ती बी माणसंच आहेत आणि त्यांना बी एवढं जाण आहे की जी माणूस आपल्या कामाला पडतो त्या कामासोबत त्या विचारासोबत माणसं एकत्र असतात. कारण ज्या माणसाचे विचार चांगले आहेत त्याच विचाराशी बांधिलकी ठेवून लोक त्या माणसाकडे बोलले ते म्हणजे राणादादा आहेत. त्यांचे विचार चांगले आहेत ना, ती कोणासारखं बॉम्बाबॉम्ब करत हिंडत नाहीत.
एखाद्याला फक्त ती बोंबाबोंब करायची सवय आहे. आणि त्याच माध्यमात त्यांनी माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर दिलेलं नाही की त्यांनी 5 लाख रुपये शहराला निधी देऊ शकले नाहीत. त्यांनी शहराच्या बाबतीत कसलेही बोलायचं नाही. उलट तुळजापुरातल्या लोकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे. तुळजापुरातनं लोकसभेला त्यांना 2दा लीड आहे. हीच नागरिकांना सुद्धा माझं आव्हान आहे, या अशा लोकांना जे बोल बच्चन जे आहेत यांना दूर ठेवून जे काम करतात अशा लोकांच्या आपण सोबत राहिलं पाहिजे. पुढे आपल्या शहराचा विकास चांगल्या माध्यमातून त्यांच्या विचारातनं राहण्याचा करून आपण घेतला पाहिजे. हे होते विनोदजी पिंटू भैया गंगणे, तुळजापूरचे नगराध्यक्ष. तर ज्या लोकांनी तुळजापूर शहराला 5 लाखाचा निधी दिला नाही त्यांनी या शहराबद्दल बोलू नये. आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून तुळजापूर शहराचा कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय की 2300 कोटी रुपयाचा वाढीव निधी ह्या तुळजापूर शहराचा कायापालट करण्यासाठी होणार आहे. नमस्कार, मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.